भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला माहिती आहे का? जाणून घ्या यामागचे खरे कारण काय आहे ते. भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये यामागील कारण काय आहे ते जाणून घेऊया. भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. आज देशाचा प्रत्येक नागरिक स्वतःला अभिमानाने सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक असलेल्या भारताचे नागरिक म्हणून घेतो. हा दिवस सगळे भारतीय एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात ध्वजारोहण करून लाडू आणि जिलेब्यांचे वाटप करून साजरा करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली? काय असेल यामागचे कारण? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल, तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले. उद्या 15 ऑगस्ट भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन. पण हाच दिवस का निवडला गेला? खरं तर 30 जून 1948 रोजी ब्रिटिश राजवटीनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार होते. मात्र त्यावेळी मोहम्मद अली जिना यांनी स्वतंत्र पाकिस्तानची देखील मागणी केली होती. यावेळी पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांच्यात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू होता. लोकांमध्ये जातीय संघर्षाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजीच भारताला स्वातंत्र्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 जून 1947 रोजी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मांडले होते. या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले. 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला गेला? ब्रिटिश राजवटीच्या काळात भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते. त्यांच्या जीवनातील 15 ऑगस्ट हा दिवस अतिशय खास दिवस होता. कारण 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना शरणागती पत्करली होती. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटिश सैन्यात मित्र राष्ट्राचे कमांडर होते. जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आले. या कारणामुळे माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस निवडला. यंदा 78वा स्वातंत्र्य दिन. 1947 मध्ये भारताने पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता. यंदा भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण होत आहेत. आझादी का अमृत महोत्सव सह यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम विकसित भारत, जे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेला अधोरेखित करते.
अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार. भारत माता की जय.